नमस्कार. अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक तर करायची असते, पण सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची हेच कळत नाही. तर आज आपण शेअर बाजारातलं आपलं पहिलं पाऊल कसं टाकायचं हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया हा प्रवास. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी गुंतवणुकीतल्या संधी आणि धोके समजून घेऊ. मग आपलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे डीमॅट खातं, ते कसं उघडायचं ते पाहू. त्यानंतर पहिली गुंतवणूक कशी करायची, यशस्वी गुंतवणूकदारांसारखा विचार कसा करायचा आणि यानंतर आपला पुढचा प्रवास कसा असेल, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. गुंतवणूक म्हणजे संधी आणि धोका या दोन्ही गोष्टी एकत्रच येतात. शेअर बाजारात नक्की किती क्षमता आहे ते आपण अनलॉक करूया. फक्त एक कल्पना करा. समजा 40 वर्षांपूर्वी कोणीतरी विप्रो या कंपनीमध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्या 10,000चे किती झाले असते माहितीये? तब्बल 700 कोटी रुपये. हो, अविश्वसनीय वाटते नाही का? पण हीच आहे गुंतवणुकीची खरी ताकद. आता हे ऐकून खूपच छान वाटतं, पण थांबा, ही फक्त नाण्याची एक बाजू झाली. ही पूर्ण सत्य नाहीये. गुंतवणुकीची एक दुसरी बाजूही आहे, जी समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर, मनात लगेच हाच प्रश्न येतो की फायदा तर प्रचंड दिसतोय, पण यात धोका किती आहे, रिस्क किती आहे? हा धोका समजून घेण्यासाठी आधी शेअर म्हणजे काय ते पाहूया. शेअर विकत घेणं म्हणजे काय, तर आपण एखाद्या कंपनीचा एक छोटासा हिस्सा, एक छोटासा तुकडा विकत घेतो. म्हणजेच आपण त्या कंपनीचे एक प्रकारे सहमालकच बनतो. याला अजून सोपं करूया. समजा आपल्या मित्राने एखादा व्यवसाय सुरू केला आणि आपण त्यात पैसे गुंतवले. आता जर त्याचा व्यवसाय वाढला तर आपल्या गुंतवणुकीची किंमतही वाढेल. पण जर तो व्यवसाय नाही चालला तर आपले पैसे बुडूही शकतात. शेअर बाजारात अगदी तसंच होतं. तर आता धोका आणि संधी या दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या आहेत. मग पुढचा प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची, आणि आपलं पहिलं पाऊल आहे डीमॅट खाते. गुंतवणुकीच्या जगात प्रवेश करण्याचा हा एक अगदी सोपा आणि डिजिटल मार्ग आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये, यासाठी फार काही कागदपत्रांची गरज नाहीये. फक्त 3 मुख्य गोष्टी लागतात: आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक बँक खातं. बस, ही संपूर्ण प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन आहे. आपल्याला फक्त एक चांगला ऑनलाईन ब्रोकर निवडायचा आहे, त्यांचा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि साधारणपणे 3 ते 4 दिवसात आपलं खातं सुरूही होतं. सगळं काही घर बसल्या. महत्वाचं म्हणजे आजकाल हे खातं उघडायला खर्चही खूप कमी येतो आणि संपूर्ण प्रक्रिया ही खास करून नवशिक्यांसाठी सोपी बनवण्यात आली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. चला, समजा आता आपलं खातं उघडलं गेलं. मग पुढे काय? सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न की आपली पहिली गुंतवणूक करायची कुठे, कोणता शेअर निवडायचा. इथे एक खूप मजेशीर गोष्ट आहे. यासाठी आपल्याला कुठल्या फायनान्सच्या डिग्रीची गरज नाही. एका अभ्यासात तर असं दिसून आलं की लहान मुलांनी मोठमोठ्या तज्ज्ञांपेक्षा जास्त चांगला परतावा मिळवला. कसं? त्यांनी फक्त अशा कंपन्या निवडल्या ज्या त्यांना माहिती होत्या आणि आवडायच्या, जसं की डिझनी किंवा कॅडबरी. किती सोपं आहे ना? म्हणूनच सुरुवात नेहमी त्या गोष्टींपासून करावी जी आपल्याला समजते. आपण रोजच्या आयुष्यात ज्या कंपन्यांच्या वस्तू वापरतो, ज्यांच्या सेवा वापरतो, ज्यांच्यावर आपला एक ग्राहक म्हणून विश्वास आहे, तिथूनच सुरुवात करणं सर्वात उत्तम. बरं, तर आता आपल्याला खातं कसं उघडायचं आणि पहिला स्टॉक कसा निवडायचा हे कळलं. पण या सगळ्यापेक्षा हे एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे योग्य मानसिकता. एक यशस्वी गुंतवणूकदार कसा विचार करतो ते आता आपण पाहूया. बऱ्याचदा शेअर बाजाराबद्दल एक मोठा गैरसमज असतो. अनेकांना वाटतं की हा एक प्रकारचा जुगार आहे, पण खरंच तसा आहे का? नाही, अजिबात नाही. गुंतवणूक आणि सट्टेबाजी किंवा जुगार यात जमीन आसमानाचा फरक आहे. गुंतवणूक ही नेहमी दीर्घकाळासाठी अभ्यासावर आधारित असते आणि त्यात संयम लागतो. या उलट सट्टेबाजी ही कमी काळासाठी कुठून तरी आलेल्या टिप्स किंवा अफवांवर अवलंबून असते आणि त्यात झटपट नफा मिळवण्याची घाई असते. आता आपण एक छोट्या उदाहरणाने ही गोष्ट समजून घेऊया. समजा आपण दर महिन्याला फक्त 1,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली, तर काय होऊ शकतं? आपण जर गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर असं दिसतं की शेअर बाजाराने सरासरी 18 ते 20% परतावा दिलाय. बँक एफडी मध्ये साधारण 6% मिळतात, तर सोनं किंवा रिअल एस्टेटमध्ये साधारण 10%. हा फरक खूप मोठा आहे आणि यालाच म्हणतात चक्रवाढीची ताकद. म्हणजे
म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात, शिस्त आणि संयम. मग एक छोटीशी मासिक गुंतवणूक सुद्धा कालांतराने एका खूप मोठ्या रकमेत बदलू शकते. सुरुवात मोठी असण्यापेक्षा ती नियमित असणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. हा प्रवास इथेच संपत नाही. आपल्याला आर्थिक ज्ञानाच्या या मार्गावर सतत पुढे जात राहायचं आहे. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी वाचनासारखा दुसरं उत्तम पर्याय नाही. नवशिक्यांसाठी 2 पुस्तकं खूपच फायदेशीर आहेत, रिच डॅड पुअर डॅड आणि वन अपॉन वॉल स्ट्रीट. ही पुस्तकं नक्कीच आर्थिक आणि गुंतवणुकीचे मूलभूत सिद्धांत अगदी सोप्या भाषेत सांगतात. तर मग आता गुंतवणुकीचा एक रोडमॅप आपल्या समोर आहे. पहिलं पाऊल कसं टाकायचं हे माहिती आहे. मग आता प्रश्न हा आहे की आपली पहिली गुंतवणूक कोणती असणार आहे. यावर विचार करा आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाला सुरुवात करा.